ज्ञानेश्वरी पठण अध्याय 4 ओव्या 181 ते 201 श्लोक 39 ते 40. म्हणून बहुती परिपाहता पुढत पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी जैशी अमृताची चवी निवडीचे तरी अमृताची सारिखी म्हणीजे तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानेसीची. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे तवसाची पार्थ म्हणे जे बोलत असा परितेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीतले. मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई गोठी सांगेन ज्ञानाची भेटी उपाव तुझ. श्रद्धा वाल्वत ते ज्ञानम तत्पर संयतींद्रिय ज्ञानम लभद्वा पराम शांती मच्छिरेणाधिगच्छति. तरी आत्मसुखाची या गोठी गोडिया विटेजो की सकळ विषया दयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासी चाडन सांगे जो प्रकृतीचे केले निगे जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया जाहला तया तेची व्यवस्थित ते ज्ञान पावे निश्चित. जया माझी अचुंबित शांती असे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे तेथ अपपरू नेणीजे निर्धारिता. ऐसा हा उत्तर उत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आहता. आज्ञेच्या श्रद्धा नश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकस्ति न परो न सुखम संशयात्मना. ऐके जया प्राणियाच्या ठायी या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जी आले म्हणून काही वरी मरण सांग. शून्य जैसे काग्रह का चैतन्य विण देह तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीन. अथवा ज्ञान किर अपोहे
परी ते चाड एक जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काय आहे प्राप्तीचा पै. वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण. जे अमृत ही परी नावडे, ऐसे सविषयाची आरुचुक जै पडे. तै मरण आले असे पुढे जाणू की, तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानीसीची माझे. तो संशय अंगीकारी जे एतत् भ्रांती नाही. मग संशय जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला. तो ऐक परतत्रा मुकला सुखासिगा. जया काळे जरू अंगी बाणे, तो शीतोष्ण जैशी नेणे. आगी आणि चांदिणे सरिसेची मानी, तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके. संशयी तो नोळखे हिताहित. हा रात्रिंदिवसू पायी जैसा जात्यांधा ठाववा नाही. तैसे संशयी असतात काही मना नये. रामकृष्ण हरी.